पंढरपुरात नामसंकीर्तन सभागृहाला कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांचे नाव देण्याची मागणी. परिचारक समर्थक माननीय नगरसेवक विक्रम शिरसट, नगरसेविका प्रतीक्षा विक्रम शिरसट यांची निवेदनाद्वारे मुख्य अधिकाऱ्यांकडे मागणी. देशाची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर शहरात नव्यानं उभारण्यात येणाऱ्या नामसंकीर्तन सभागृहावरून सध्या चर्चांना उधाण आलंय. या सभागृहाला स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांचं नाव देण्याची जोरदार मागणी माजी नगरसेवक विक्रम शिरसट व नगरसेविका प्रतीक्षाताई विक्रम शिरसट यांनी केली आहे. माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली. स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक हे केवळ राजकारणी नव्हते, तर पंढरपूर तालुक्याच्या विकासाचा कणा होते, असं म्हणत त्यांनी भावनिक मत व्यक्त केलंय. शेतकऱ्यांचे कैवारी राजकारणातील संत म्हणून स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांना ओळखलं जातं. स्वर्गीय परिचारक यांनी अनेक वर्ष पंढरपूरचे आमदार म्हणून कामकाज पाहिलंय. दरम्यान परिवहन अध्यक्ष म्हणून काम करत असताना तोट्यामध्ये असलेली एसटी फायद्यात आणण्याचं मोठं कार्य त्यांनी केले. म्हणूनच एसटी महामंडळाचा परिचारक पॅटर्न मुख्यमंत्री त्यांच्या कार्याचे यापूर्वी कौतुक केलंय. स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांनी सहकार क्षेत्रात काम करताना शेतकऱ्यांसाठी मोठं योगदान दिलंय. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका केली, सातत्यानं मांडली आहे. कृषी प्रदर्शन, सुधारित ऊस लागवड व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त हमीभाव देण्यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचा पांडुरंग अशी ओळखही मिळाली होती. राजकारणातील संत म्हणून त्यांची ओळख आजही कायम आहे. सर्वच पक्षाशी मैत्रीपूर्ण संबंध आणि सर्वांशीच मिळता जुळता स्वभाव ही त्यांची खरी ओळख. आमदार असताना सभागृहात शांतपणे कोणावरही टीका टिप्पणी न करता लोकहिताचे विषय त्यांनी अनेक मांडले. पंढरपूरच्या जडणघडणी त्यांच्या भूमिकेचा ऋषितुल्य मानत त्यांच्या नावानं सभागृह होणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल, असं मत शिरसट यांनी व्यक्त केलंय. दरम्यान पंढरपूर नगरपालिका प्रशासन, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवेदनाचा सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. पंढरपूर इथं नामसंकीर्तन सभागृह उभारणीसाठी सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी विशेष प्रयत्न केलेत. आमदार प्रशांत परिचारक यांनी नामसंकीर्तन सभागृहाकरिता पहिल्या टप्प्यात 25 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. दुसऱ्या टप्प्यात 20 कोटीचा निधी उपलब्ध करून दिलाय. तिसऱ्या टप्प्यात 20 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद राज्य शासनानं करावी, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सातत्यानं परिचारक यांनी केली असून प्रशांत परिचारक यांनी सातत्यानं पाठपुरावाही केलाय. लवकरच हा निधी उपलब्ध होईल, असं देखील यावेळी विक्रम शिरसट यांनी सांगितलंय.